हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एएस आरीवर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या खास व्हिडिओमध्ये। तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरीवर्कचा दिवस 13वा। तर आपले एकूण 12 दिवस झालेले आहेत आणि आज 13व्या दिवसामध्ये आपण जे आपले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पण आपण 4 प्रकारचे बीट्स होते ते कसे फिक्स करायचे आहेत ते पाहिलेलं आहे। त्यामध्ये आपण शुगर बीट्स पाहिलेले आहेत, 3 नंबर प्लास्टिक बीट्स पाहिले, त्यानंतर राईस बीट्स, गहू मणी, हे 4 प्रकारचे बीट्स कसे फिक्स करायचे आहेत, ते एक एक फिक्स करायचं आहे की दोन दोन फिक्स करायचे आहेत हे पण याची पण आपण माहिती घेतलेली आहे। तर आजच्या क्लासमध्ये पण आज आपण 4 प्रकारचे बीट्स हे कसे फिक्स करायचे आहेत याची माहिती घेणार आहोत। तर आज आपण मोती पाहणार आहोत कसे फिक्स करायचे आहेत। तर मोतीमध्ये 2 साईज आहेत, एक छोटी साईज आहे आणि एक मोठी साईज आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत कट बीट्स। तर कट बीट्स मध्ये पण वेगवेगळे कलर पण तुम्हाला मिळतील आणि कट बीट्सचा वापर आपण फेदर स्टिच मध्ये पण बघणार आहोत। जेव्हा आपण एखाद्या ब्लाउज वरती मोर वगैरे काढतो ना, तर तेव्हा तिथे आपल्याला मोराच्या पाकळ्या बनवण्यासाठी कट बीट्सचा जास्त वापर होणार आहे। तर कट बीट्स वापरल्यामुळे एकदम व्यवस्थितपणे मोराच्या पाकळ्या ह्या खूप सुंदर अशा दिसून येतात। तर वेगवेगळ्या कलर वापरून आपण मोराच्या पाकळ्या ह्या कट बीट्सच्या सहाय्याने आपण बनवणार आहोत। तर कट बीट्स हे कसे फिक्स करायचे ते अगोदर जाणून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। तर आज आपण कट बीट्स हे कसे फिक्स करायचे हे पाहणार आहोत। त्यानंतर आहे पाईप बीट्स। तर पाईप बीट्सची साईज थोडीशी मोठी आहे, कट बीट्स हे छोटे असतात आणि पाईप बीट्स हे मोठे असतात आणि थोडेसे आपण पाईप बीट्स हे ब्लाउजला लटकन वगैरे बनवण्यासाठी पण आपल्याला वापर करण्यात येणार आहे त्याचा। त्यानंतर तसेच ब्लाउजला थोडेसे हेवी वर्क वगैरे असेल ना, तर तेव्हा पण आपल्याला एखादं वेलीची वगैरे डिझाईन असेल तेव्हा पण आपल्याला इथे पाईप बीट्सचा आपण वापर होणार आहे। तर आज आपण कट बीट्स, पाईप बीट्स तसेच मोती, त्यामध्ये 2 साईज आहेत, छोटी आणि मोठी। तर हे 4 प्रकारचे आज आपण बीट्स कसे फिक्स करायचे आहे हे पाहणार आहोत। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितले शुगर बीट्स, 3 नंबर प्लास्टिक बीट्स, तसेच गहू मणी, राईस बीट्स हे कसे फिक्स केले हे तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल आणि आय होप सगळ्यांना हे जमलेच असेल अशी मी आशा करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये पण कसे फिक्स करायचे हे तुम्ही व्यवस्थित पहा, बारीक पूर्ण गोष्टीकडे लक्ष द्या। तसं तर मी व्यवस्थितपणे सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे, तरी पण तुम्ही पण थोड्या गोष्टीकडे लक्ष द्या। मी कशा प्रकारे करते ते व्यवस्थित बघा आणि त्याच प्रकारे तुम्ही करायचा प्रयत्न करा। परत प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस केल्याच्या नंतर एकदा नाही येणार, दोनदा येणार नाही, पण तिसरी वेळेस तुम्हाला हे नक्की जमणार आहे। कारण की यामध्ये कट बीट्सची साईज थोडी लहानच आहे आणि ते थोडे सुरुवातीला सुईमधून धाग्यामध्ये जाण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होणार आहे, पण एकदा सवय लागल्याच्या नंतर ते नक्की जमेल। तर पाईप बीट्स मध्ये पण भरपूर असे कलर आहेत, तुम्ही बघू शकता। आपल्याला ज्या कलरचा ब्लाउज आहे त्या कलरचे पाईप बीट्स भेटतात आणि कट बीट्स मध्ये पण वेगवेगळे असे कलर हे अवेलेबल आहेत। त्यानंतर आहेत मोती। तर मोती मध्ये छोटी साईज आणि मोठी साईज। तर या 4 प्रकारचे बीट्स आपण कसे फिक्स करायचे आहे हे आपण आज पाहूया। चला तर मग सुरू करू। नेहमीप्रमाणे गाठ मारून आपण घेणार आहोत। तसेच इथे आपण आता 4 लाईन ड्रॉ करून घेऊया। आपल्याला 4 प्रकारचे बीट्स इथे फिक्स करून घ्यायचे आहेत। तर हे बघा 4 लाईन ड्रॉ करून झालेल्या आहेत। आपण आता सुरुवातीला मोती कसे फिक्स करायचे आहे हे पाहणार आहोत। तर यामध्ये आपण छोटी साईज आपण अगोदर पाहूया। जसे शुगर बीट्स होते ना, त्याच प्रकारे हे पण फिक्स करायचे आहेत, 2-2 घेऊन। शुगर बीट्स थोडीशी साईज याची मोठी आहे, शुगर बीट्सचे साईजला थोडी छोटे होते। तर पहिल्यांदा धागावरती काढून एक स्टिच द्यायचा आहे, एक टाका टाकायचा आहे आणि दोरा फिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून दोरा लगेच खाली जाणार नाही। आणि त्याच प्रकारे आपण जसे शुगर बीट्स
सुईमध्ये आत टाकले होते ना, त्याच प्रकारे आपल्याला मोतीही सुईमध्ये आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत. सेम याच प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि थोडे साईजला मोठे असल्यामुळे लगेच ते धाग्यामध्ये जाणार आहे. तुम्ही सुरुवातीला थोडे कमीच घ्या, कारण की जेव्हा प्रॅक्टिस होईल ना तुमची, तेव्हा सुई पूर्णपणे भरून घेतली तरी पण चालेल, कारण की सुरुवातीला थोडेसे मणी लगेच खाली येतात. त्यामुळे तुम्ही थोडे थोडे 4-4 घेऊन तुम्ही फिक्स करू शकता. हे बघा, याच प्रकारे थोडंसं मी तुम्हाला स्पीड मध्ये दाखवते, कारण की शुगर बीड्स जसे फिक्स केलेले आहेत ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला मोती पण फिक्स करून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण मोती फिक्स करतो ना, तर जेव्हा आपण 2 मोती फिक्स केले आणि आपल्याला यानंतर दुसरे 2 करायचे आहेत ना, तर पहिला जे 2 मोती फिक्स केलेले आहेत ना, एकदम त्याच्या धागा वरती ओढायचा आहे थोडासा, आणि परत खालच्या हाताने खालचा धागा ओढून सेम त्या मोतीच्या एकदम खाली पूर्ण धागा टाकायचा आहे, कारण की गॅप राहणार नाही याची याची पूर्णपणे तुम्ही काळजी घ्या. कारण की थोडासा आपण वरती धागा ओढल्याच्या नंतर लगेच आपण जर खालचा धागा न ओढता जर फिक्स केले ना, तर पूर्णपणे गॅप राहतो आणि कापड हा पूर्ण गोळा होऊन जातो आपला, आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आणि वर्कही व्यवस्थित दिसत नाहीये. तर पूर्ण आपल्या इथं मोती हे फिक्स झालेले आहेत आणि शेवटी आपण इथे गाठ मारणार आहोत. आपण बघू आता, मोतीच पाहूया मोठ्या साईज मधले. इथे मी धागा तुटलेला नाहीये, लगेच करून घेते. प्रॅक्टिस साठी तुम्ही खालचा धागा तोडून परत गाठ मारायची गरज नाही. परत तोच धागा घेऊन आपण दुसरी लाईन ड्रॉ करून त्यावरती फिक्स करणार आहोत. हे बघा, या मोतीची साईज जर थोडी मोठी आहे, तर ही अजून तुम्हाला सोपेच जाणार आहे, कारण की याला हाताने धाग्यामध्ये ढकलायची गरज नाही लागणार, म्हणजे लगेच तो जाणार आहे. हे बघा, सहजतेने सुई वरती केल्याच्या नंतर एकदम ऑटोमॅटिकली ते खाली येत आहे. एवढं नक्की लक्ष द्या की जे आपण आता झालेला आहे, मोती आपण टाकून झालेले आहेत, तर आता जे मोती आहे ना, तर त्याच्या एकदम खालच्या टोकामध्ये सुई टाकून परत घ्यायची आहे, कारण की गॅप हा नाही राहणार आपला. नाहीतर तुम्ही लगेच समोरच सुई थोडासा धागा खाली न ओढता जर टाकली सुई, तर तिथे गॅप राहतो. त्यामुळे जेवढं चिटकून होईल ना, तेवढं चिटकून त्या दुसऱ्या मण्याच्या आत सुई टाकायची आहे. इथे आपण शेवटी गाठ मारून घेऊया. यानंतर पाहू आपण कट बीड्स. तर कट बीड्सची थोडीशी साईज ही लहान असल्यामुळे थोडस हार्ड जाणार आहे, पण जेव्हा प्रॅक्टिस होईल ना, तेव्हा व्यवस्थितपणे तुम्हाला येणार आहे. आणि थोडस कट बीड्स ढकलताना पण सुई मधून जात नाहीयेत, कारण की थोडे त्याचे छिद्र जे आहेत ना, ते छोटे असतात. तर आपल्याला दुसऱ्या 2 बोटांनी थोडस ढकलायचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला. आणि जेव्हा त्या सुईचं म्हणजे सवय होऊन जाईल ना, तर तेव्हा व्यवस्थितपणे आपण कट बीड्स पण सुईमधून आतमध्ये सहजतेने टाकू शकतो. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला कट बीड्स हे फिक्स करायचे आहेत. आणि कट बीड्स हे 2-2च फिक्स करायचे आहेत. आणि मोती जे आपण पाहिले ना, छोटी साईज आणि मोठी साईज, ते पण आपल्याला 2-2च फिक्स करायचे आहेत. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून एक करू शकता, पण जेव्हा तुम्ही वर्क करसाल ना, जेव्हा फायनल वर्क करसाल, तेव्हा 2-2च आपल्याला फिक्स करून फायनल लुक तयार करायचा आहे ब्लाउजचा. आणि प्रॅक्टिस जर तुम्हाला जर जमत नसेल 2-2, तर प्रॅक्टिस पुरते तुम्ही एक करू शकता. हे बघा, या पद्धतीने हातावरती घेऊन पूर्णपणे सुईमध्ये टाकायचे आहेत, कारण की खाली किंवा एखाद्या डिश मध्ये घेतल्याच्या नंतर सुईमध्ये टाकायला खूप हार्ड जातं. त्यामुळे हे हातावरती घेऊनच आपल्याला सुईमध्ये टाकायचे आहे. याच पद्धतीने तुम्हाला ही कट बीड्स मोती फिक्स करून घ्यायचे आहे. कारण की तुम्ही आता जर प्रॅक्टिस केली ना,
त्यानंतर जे वर्क आहेत आपले, कारण की भरपूर असे वर्क राहिलेले आहेत आपल्याला, फक्त ही प्रॅक्टिस आहे. कारण की तुम्हाला ते फिक्स करता आले पाहिजे. हातामध्ये सुईमध्ये कसे टाकायचे, परत खाली लोटताना कसे लोटायचे, कारण की नंतर तुम्हाला हार्ड जाऊ नये यामुळे हे सुरुवातीला आपण प्रॅक्टिस म्हणून हे पूर्णपणे, कारण की तुमच्या हाताला सवय लागेल परत आणि नंतर वर्क करताना तुम्हाला हार्ड जाऊ नये त्यासाठी ही पूर्णपणे प्रॅक्टिस आहे. तर तुम्ही अजून तुमच्याकडे जर जास्त मटेरियल असेल ना तर तुम्ही अजून प्रॅक्टिस करा. अजून मी एकच लाईन ड्रॉ करून फिक्स केलेले आहेत. तुम्ही अजून एक एक्स्ट्रा लाईन ड्रॉ करा आणि त्यावरती अजून फिक्स करून बघा. परत काढा, परत फिक्स करा. जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट हे जमत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्हाला वाटलं की हा ठीक आहे, फिनिशिंग हे एकदम व्यवस्थित आलेली आहे, आपला गॅप हा राहिलेला नाहीये आणि सुईमधून एकदम व्यवस्थितपणे मणी पण आतमध्ये टाकता येतात, तर तेव्हा तुम्ही नंतरचे जे बिट्स आहेत ना तर ते फिक्स करा. पण जोपर्यंत पहिलं परफेक्ट होत नाही ना तोपर्यंत तुम्ही जास्त दुसरे करण्याची घाई करू नका. कारण की पहिलंच नाही जमल्या, पहिलंच जर तुम्हाला जर व्यवस्थित नाही आलं तर दुसरं पण व्यवस्थित येणार नाहीये. आणि नंतर जेव्हा आपण बुट्ट्या वगैरे तयार करू किंवा फ्लावर वगैरे बनवू तेव्हा पण तुम्हाला थोडंसं हार्ड जाईल, वेळ लागेल आणि फिनिशिंग व्यवस्थित येणार नाहीये. त्यामुळे आताच तुम्ही एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस करा, कारण की आता प्रॅक्टिस केल्यानं त्यानंतर तुम्हाला ते वर्क करायला एकदम इझी जाणार आहे. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला ही आणि वरती थोडासा धागा ओढा आणि परत टाका आणि परत खालच्या हाताने धागा ओढा, कारण की याने फिनिशिंग व्यवस्थित येते, गॅप राहत नाहीये आणि कपडा पण आपला गोळा होत नाहीये. कारण की खालचा धागा थोडासा अडकलेला असतो, गोळा वगैरे झालेला असतो, त्यामुळे थोडासा सुई वरती काढल्याच्या नंतर धागा थोडासा वरती खेचायचा आहे, जेणेकरून धागा हा व्यवस्थित प्लेन राहील. इथे आपले पर्स बिट्स पण आपले फिक्स करून झालेले आहेत. इथे आपण आता शेवटी गाठ मारून घेऊया. हे बघा, गाठ मारताना पण दुसऱ्या दोऱ्यातून पहिला दोरा आपल्याला वरती काढायचा आहे आणि खालच्या हाताने खालचा दोरा ओढून घ्यायचा आहे, तेव्हा आपली ही गाठ फिक्स होते. आणि गाठ फिक्स झाली की नाही हे नक्की चेक करायचं आहे, नाहीतर कधी कधी काय होतं की आपली गाठ ही बसत नाही आणि आपण खालचा दोरा ओढून बघतो की गाठ बसलेली आहे की नाही आणि पूर्णपणे केलेलं वर्क हे निघून जातं. तर आता आपण पाहू पाईप बिट्स. पाईप बिट्स मध्ये पण भरपूर असे कलर आहेत. तुम्हाला जे कलर्स अवेलेबल करून जे कलर्स पाहिजे आहेत ते तुम्ही मार्केटमधून अवेलेबल करून घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही वर्क करसाल दुसऱ्यांच्या ब्लाउजवर किंवा स्वतःच्या ब्लाउजवर, जेव्हा ब्लाउजचा जो कलर आहे ना त्या ब्लाउजच्या कलरचेच बिट्स घ्यायचे किंवा सेम म्हणजे मॅचिंग होतील असे घ्यायचे. तर आता हे बघा, पाईप बिट्स या पद्धतीने आपल्याला सुईमध्ये टाकायचे आहेत. ते थोडे साईजला मोठेच आहेत. आपण आता एक एक फिक्स करून घेणार आहोत इथे, कारण की हे थोडे छोटे असते तरी पण एक एकच करायचं आहे, कारण की दोन दोन केल्याच्या नंतर वर्क हे व्यवस्थित दिसणार नाहीये. त्यामुळे एक एक करूनच आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला सुईमध्ये टाकून एक 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 पाईप बिट्स आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे. आणि आय होप सगळ्यांना आता वर्क हे जमतच असेल, कारण की बरेच दिवस झाले आपल्याला आजचा 13वा क्लास आहे म्हटल्याच्या नंतर आता बऱ्यापैकी सगळ्याच मैत्रिणींना आता वर्क हे जमत असेल. यानंतर आपण सिक्वेन्स कसे फिक्स करायचे हे पाहणार आहोत. मी त्यानंतर सिक्वेन्स झाल्याच्या नंतर मग आपण याचेच फ्लावर वगैरे, नाहीतर तुम्ही पण एखादा शेप वगैरे काढून प्रॅक्टिस केली तरी पण चालेल, कारण की सरळ एका रेषेमध्ये ड्रॉ करून जर वर्क केलं तर हे सोपं जातं.
पण जेव्हा आपण एखादे इमेज वगैरे किंवा एखाद्या ड्रॉइंग वगैरे केल्याच्या नंतर त्यावरती वर्क करायला थोडंसं हार्ड जातं. त्यामुळे एखादा वेगवेगळे सेट वगैरे काढून त्यावरती प्रॅक्टिस आपण पाहणार आहोत. जसे शुगर बीट्सचे आपण पाहिलेले आहे, सेम त्याच प्रकारे आपण थोडेसे वेगवेगळे सेट काढून त्यावरती पण कसे फिक्स करायचे हे पण पाहणार आहोत. हे बघा, आपल्या इथं पाईप बीट्सचे फिक्स झालेले आहेत. सेम तुम्हाला याच पद्धतीने आपण जे 4 प्रकार आज शिकलेलो आहोत ना, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट, तुम्हाला असं तुमच्या मनाला जेव्हा असं वाटेल की हा ठीक आहे, परफेक्ट आलेलं आहे, तेव्हाच तुम्ही हे प्रॅक्टिस करणं थोडंसं म्हणजे नेक्स्ट स्टेप आपण समोर जायचे आहे. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत करायचं आहे. 1-2 वेळेस थोडंसं खराब येईल, व्यवस्थित फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येणार नाहीये, परंतु शेवटी जसे प्रॅक्टिस करायला ना 2 वेळेस जरी केली ना प्रॅक्टिस, तर तिसऱ्या वेळेस हे नक्कीच आपल्याला फिनिशिंग मध्ये पूर्णपणे वर्क येणार आहे. तर हे नक्कीच आहे. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना क्लासेसची गरज आहे अशापर्यंत व्हिडिओ हा नक्की पोहोचा, जेणेकरून या क्लासेसच्या माध्यमातून तेही आपले जे स्वप्न आहे आरीवर्कचे शिकायचे, ज्यांना खरंच वाटतं की आपल्याला पण आरीवर्क हे जमावं, त्यांनाही जमेल. तर प्लीज अशापर्यंत व्हिडिओ हा नक्कीच तुम्ही पोहोचवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपण जे क्लासमध्ये सांगितलं आहे ते फक्त पाहून चालणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हालाही जमणार नाही, कारण की प्रॅक्टिस केल्याच्या नंतरच हे सर्व वर्क हे येणार आहे. कारण की प्रॅक्टिसवर ही पूर्णपणे डिपेंड आहे, कारण की प्रॅक्टिस झाल्याशिवाय आपल्याला पूर्ण फिनिशिंग मध्ये काम हे जमणारच नाही. कारण की 1-2 वेळेस केल्याच्या नंतर येतच नाही, कारण की 2-3 वेळेस सारखं प्रॅक्टिस केल्याच्या नंतर हाताला याची सवय लागते आणि जेव्हा तुम्हाला सवय लागेल ना तेव्हा तुम्हाला या कामामध्ये इंटरेस्ट पण वाढेल आणि तुमची यानंतर फ्युचरमध्ये पण याची खूप म्हणजे तुम्ही फ्युचरमध्ये तुम्ही मनी पण कमवू शकता, कारण की स्वतःचा बिझनेस पण तुम्ही नक्कीच स्वतःचा असा एखादा छोटासा बिझनेस पण तुम्ही करू शकता किंवा तुमच्या एरियामध्ये ज्या बायका आहेत त्यांचे ब्लाउजवर वर्क केलं तर तुमची चांगली इन्कम होते, हे तर नक्कीच आहे. कारण की आज खूप ट्रेंड चाललेला आहे की आरी वर्कचे ब्लाउज हे घालण्याचं, लग्न असो किंवा कुठला कार्यक्रम असो त्यामध्ये हे खूप चालतं. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.